मला आता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तमाम देशवासियांना एक आवाहन मी करतो, म्हणजे विनंती करतोय, उद्या शिवसेनेच्या वतीने आम्ही एक निषेध तर व्यक्त करतोच आहोत। हा निषेध राज्यभर होईल। मी तर म्हणेन संपूर्ण देशात जे जे देशभक्त आहेत त्यांनी हा निषेध केला पाहिजे। या हल्ल्याचं किंवा आपण जी पाकिस्तानवरती चढाई केली होती त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जी चढाई केली होती त्याला ही नावं चांगली ठेवतात, ऑपरेशन सिंदूर, मग ऑपरेशन महादेव। आता उद्याच्या मॅचला यांनी काय नाव ठेवले हे त्यांनी सांगावं। पण घर घर सिंदूर ही एक मोहीम ते राबवणार होते, हर घर सिंदूर भाजपवाले, आणि त्याचा तीव्र निषेध झाल्यानंतर त्यांना ती मोहीम गुंडाळावी लागली। आता हर घर से सिंदूर हा मोदींना पाठवला पाहिजे। आम्ही तर पाठवतोय। उद्या रविवार आहे, उद्या संध्याकाळी मॅच आहे। उद्या सकाळी साधारणतः 11च्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिस मधनं, कारण त्याच्यात खासगी कुरिअर नेते जात नाही, त्याच्यामुळे ते जे काही अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत। मी सर्व देशवासियांना सांगतो की आत्ताच ही वेळ आहे। ही वेळ अशी होती किंवा आहे, अजूनही आहे, अजूनही वेळ गेलेली नाही। मोदींनी दमदारपणाने सांगायला पाहिजे, नाही होगा, ये नहीं हो सकता। नाहीतर मग तुम्ही एका बाजून जाऊन गपचूप केक खाऊन यायचा आणि लढायला सैनिकांनी जायचं। इकडे रस्त्यावरती देशभक्तीचे गाणे आणि पोवाडी, म्हणजे मी तर असं ती टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे, थट्टा थट्टा म्हणजे किती थट्टा करायची। आज टाइम्स ऑफ इंडिया मध्ये बातमी आलेली ही की आता गणपती झाला, आता नवरात्री येत आहेत, विक्रोळीला भाजपच्या माध्यमातून मराठी दांडिया, मी आजपर्यंत तरी गुजराती लेझिम ऐकलेलं नाही, पण मराठी दांडिया ते करणार आहेत आणि त्या मराठी दांडियाची थीम ही सिंदूर असणार आहे। एवढा निर्गुणपणा, एवढा निर्लज्जपणा, म्हणजे तिकडे माता भगिनींची, म्हणजे आपल्या भगिनीच, तरुण तरुण मुलींची तिकडे सौभाग्य उजाडलं गेलं। ते दृश्य तुमच्या माध्यमातून जी काही दिसली ती अजून देखील डोळ्यासमोरून हालत नाहीये। त्यांचा आक्रोश आजही कानामध्ये आपल्या घुमतो आहे आणि हे निर्लज्ज देशभक्तीच्या नावाने सिंदूर वाटप काय करतायत, दांडिया काय खेळतायत। मग उद्या जे जे त्यांची मॅच बघायला जातील, एक गोष्ट मला जरा दिलासादायक वाटते की दरवेळेला हिंदुस्थान पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर काही मिनिटांमध्ये तिकीट विक्री हाऊसफुल व्हायची आणि आजपर्यंतची जी बातमी आहे की अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद या मॅचला मिळालेला नाही। मग मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की तुमचे सगळे आंडूपांडू लोक आजूबाजूला बसलेत, म्हणजे अगदी बीसीसीआयचे जय शहा सुद्धा, जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर उद्या जय शाह तिकडे गेल्यानंतर जय शाह सुद्धा देशद्रोही आहे का याचं उत्तर आम्हाला पाहिजे। आणि जी जी लोक क्रिकेट मॅच बघायला जातील ते देशद्रोही आहेत का? उद्या जे जी लोक टीव्हीवरती मॅच बघतील ते देशद्रोही आहेत का? आणि यांना तर आता जाहिरातीची एवढीच चटक लागलेली आहे। मी भाजपला सांगेन की मग उद्या निर्लज्ज तर तुम्ही आहातच, जो हिंदुस्थान पाकिस्तानचा क्रिकेट सामना चालू असेल त्यावेळेला तुम्ही तुमच्या दांडियाची जाहिरात मध्ये टाका ऑपरेशन सिंदूरची, आणि दांडिया आहे सगळ्यांनी या, कारण ते करू शकतात। हा एवढा सगळा कळस बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की एक कणखर पंतप्रधान आपल्या देशाला लाभेल, म्हणून आम्ही तेव्हा त्यांना पाठिंबा दिला होता। पण आपली विदेश नीती सुद्धा ही सरपटणारी ठरलेली आहे। अतिशय म्हणजे गुळगुळीत पाठकणाहीन असं हे सरकार आपल्याला काही न्याय देऊ शकेल, आणि पाकिस्तान तर सोडाच, पण पाकव्याप्त काश्मीर आपल्या देशात परत आणू शकेल यावर आता माझा विश्वास नाही राहिलेला।